श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं सेवेसाठी संत एकनाथ महाराज यांचे एक विनोदी भारूड घेतलेलं आहे. हे भारूड जरी विनोदी असलं तरी प्रतिकात्मक आहे. अभंग. वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला वेडा, वेड्यांच्या गावाला गेला. कोणी म्हणे हा वेडा, कोणी म्हणे हा शहाणा, कोणी म्हणे हा वेडा, कोणी म्हणे हा शहाणा, आपुल्या मना जैसा तैसा. कोणी हसे त्यावर, कोणी मारी दगड, कोणी हसे त्यावर, कोणी मारी दगड, तोची म्हणे माझा विठ्ठल. वेश वेगळा धरी वागण थोर करी, वेश वेगळा धरी वागण थोर करी, लोक म्हणती हा बावळट. एका जनार्दनी सांगतो उपदेश, एका जनार्दनी सांगतो उपदेश, खरं वेड तेची जग. सारांश. इथे एकनाथ महाराज सांगतात, इथे खरे देवभक्त जे असतात त्यांना लोक वेड समजतात, पण खरं तर तेच ज्ञानी असतात. जगच खऱ्या अर्थाने वेडा आहे. इथे महाराजांनी वेडा हा शब्द वापरून मोठा आध्यात्मिक उपदेश केला आहे. अर्थ. इथे वेडा म्हणजे तो देवभक्त. तो देवभक्तीत इतका रमून गेलाय की लोक त्याला वेडा समजू लागले. वेड्याचे गाव म्हणजे हे जग. जग खरे खोटे काही ओळखत नाही. कोणी त्याची थट्टा करतात, काही ना काही त्रास देतात, पण तो मात्र शांत राहून विठ्ठलाचे नाव घेतो. त्याचा पोशाख जरी वेगळा असला तरीही खरा ज्ञानी तोच आहे. तो देवभक्तीत उच्च विचारांचा झालेला असतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, देवभक्त वेडा नाही तर हे जग वेडा आहे. कारण जग सत्य ओळखत नाही. जग खरं तर एका वेगळ्या भ्रमात जगत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.